सुमित्राताई वाघ यांनी जे भारतीय जनता पार्टीचे येतात त्यांनी लाडक्या बहिणींना एक सल्ला दिला आहे, रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बनवून टाका, सर्व चालू असतं. त्यांनी असा सल्ला दिला आहे. तुमचं काय मत? मी म्हणते सगळं रात्रीचं खेळ चाले. यांच्या योजना तशा आहेत सगळ्या. हे सगळे सर्व रात्री चालतात, त्यांचे दिवसा चालत नाहीत. त्याच्यामुळे यांना खरोखर लाभ द्यायचा लाडक्या बहिणींना का नाही हा मला प्रश्नचिन्ह मोठा आहे. मागच्या वर्षी याच वेळेला म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट पासून सगळ्या करोडो लाडक्या बहिणीने अर्ज केले. सगळ्यांचे अर्ज व्हॅलिड झाले. सगळ्यांच्या खात्यामध्ये 2-2, 4-4 महिन्याचे पैसे आले. त्याच्यानंतर सरकार आलं. लाडक्या बहिणींच्या मतांवरती तुमचं सरकार आलं. तुमचं कर्तृत्व काही नाहीये या सरकार येण्यामध्ये. आणि आता त्याच लाडक्या बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय. त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय, KYC भरायला लावताय, अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय. मग अशा सगळ्या छाननी करून फक्त 40% महिला पात्र होत आहेत. तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला 40% महिलांचा डाऊन करताय तुम्ही. हा डाऊन होत नाहीये तर तुम्ही डाऊन करताय सर्व्हर. आणि जर का तुम्हाला माहिती होता ॲट ए टाइम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही? तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे भरा म्हणून. स्वतः महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते, तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहेत. सणावाराचे दिवस आहेत आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री भरा, मग दिवस 24 तास तुम्ही ई सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का? चला रात्री पण आम्ही जाऊ, मग आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? काही बरं वाईट झालं आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण? जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे, त्यांना रिफ्रेश, कॅप्चा हे सगळे वर्ड्स माहीत आहेत का महिलांना भरायला? त्या कुठनं भरणार? परत आता वडिलांचा नवऱ्याचा OTP मागतात, ते कुठून देणार आम्ही? म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही 40% महिला उरवल्यात, त्यांना सुद्धा तुमची द्यायची भूमिका नाहीये. आत्ता फक्त महापालिका ZP इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेले आहेत. आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं. त्याच्यामुळे तुम्ही जी कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आहे, आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं आहे भारताचं की डिजिटल इंडिया, हे सगळं फेल गेलेलं आहे. तुम्ही तुमचे पहिले सर्व्हर चांगले करा, पूर्ण IT तज्ञ बसवा आणि आम्हाला समजेल असं, आमच्या लाडक्या बहिणीला सरळ सोप्या भाषेत समजेल असं काहीतरी तुम्ही सर्व्हरवर आणा, म्हणजे आम्ही भरू शकू त्याच्यामधून. लाडक्या बहिणीची योजनामुळे जे आहे आनंदाचा शिधा याला फटका बसलेला आहे. छगन भुजबळांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे की यंदाच्या वेळेस आनंदाचा शिधा मिळणार नाही दिवाळीच्या वेळेस. तर काय सांगाल लाडक्या? ह्या सगळ्या योजना जे आहेत ते फक्त सरकार परत येण्यासाठी यांनी चालू केलेला होता. आता तुम्हाला तुमच्याकडे पैसेच नाही आहेत, सरकारी तिजोरीत खडखडात आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जावा, निधी नाही असे ओरडतात आणि त्याचं सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात. लाडक्या बहिणीला पैसे गेले, आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून. मग आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण कुठे देताय? 40% पण देत नाही. लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा, निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे. त्यांना तर 1 रुपया येईना खात्यावरती. मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे? मला काय सांगाल लाडक्या बहिणीचं आता फॉर्ममध्ये चित्रा वाघ यांना काय सांगाल? चित्रा वाघांना आम्ही सल्ला द्यायचा आहे. आम्हाला तिथं AC मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जातंय तुम्हाला, कारण तुमचं काही जळत नाही ना. इथं या बहिणी बिचारा रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेले असतात. आज सणावाराचे दिवस आहेत, पहाटे रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत. त्याच्यापेक्षा मान्य चित्राताई, छान आहात ना तुम्ही. तुम्हाला एकच आमची विनवणी आहे, सल्ला पण नाही, विनवणी. आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा, की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा, प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा, तुमचे समाजसेवक, तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाही तर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही भरून घ्या. आणि चित्रताई एवढं पण सांगा, तुम्ही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.